महाराष्ट्र में 5वें चरण का मतदान शांतिपूर्वक तरीके से मुकम्मल हुआ। कुल 13 सीटों पर हुए वोटिंग में मुंबई समेत थाने, कल्याण, भिवंडी और पालघर में एवरेज 50% से कुछ ज्यादा रहा, जबकि भिवंडी लोकसभा के कल्याण असेंबली क्षेत्र में मतदाताओं के नाम गायब होने से लोगों में निराशा थी। शिवसेना कल्याण जिला प्रमुख रवि पाटिल ने चुनाव आयोग पर निशाना साधते हुए कहा कि कल्याण वेस्ट से करीब 1 लाख लोगों के नाम गायब हैं और इधर के नाम उधर हो गए। इलेक्शन कमीशन को इसे जल्द से जल्द दुरुस्त करना चाहिए, क्योंकि आगे विधानसभा और केडीएमसी के इलेक्शन होने वाले हैं। भिवंडी लोकसभा में कुल 49% वोटिंग हुई है, जबकि कल्याण वेस्ट में सिर्फ 43% वोटिंग हुई है। विकासाची ही निवडणूक आहे, त्यामुळे तो हक्क मी पूर्णपणे माझा बजावलेला आहे। प्रत्येक वार्डात 2,500 ते 3,000 मतं प्रत्येक वार्डात गायब आहेत। म्हणजे जी लोक मागच्या वेळेला मतदान केलेली आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी पूर्णपणे गायब झालेली आहेत। हा अतिशय भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आहे आणि याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी। माझा अंदाजे आकडा 1 लाख कल्याण विधानसभेमध्ये नावं गायब झालेली आहेत। हा पूर्ण अभ्यास आम्ही करतोय, त्याच्यावरून प्रत्येक वार्डाचा मतदार आम्हाला बडबडतोय की माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतलेला आहे। नाही, नक्कीच, कारण की जो हक्काचा मतदार आहे तो हक्काचा मतदाराचं जेव्हा मत नसतं द्यायला तेव्हा तो नाराज होत असतो आणि त्याच्या कुटुंबामध्ये 2 लोकांची नावं आहेत, 2 लोकांची नाही आहेत। ही जी परिस्थिती आहे ही खूप गंभीर आहे आणि निवडणूक आयोगाने तातडीने याच्यावर ॲक्शन प्लॅन तयार करून येणाऱ्या काही निवडणुका आता लगेच लागतील त्याच्यासाठी हे डिलीटेड म्हणून शिक्के मारून पाठवलेले आहेत। हे डिलीटेड शिक्के पहिले त्याचा सर्वे करून तो माणूस इथे राहतोय त्याचं तातडीने नाव त्याच्यात समाविष्ट झालं पाहिजे, हीच माझी मागणी आहे। हां, ते पण एक मोठा मुद्दा आम्हाला जाणवला। मी टिटवाळ्यात आता गेलो होतो, मोहन्यामध्ये गेलो होतो। मोहन्याची नावं उंबरड्यात आहेत, टिटवाळ्याची नावं डोंबोलीला गेली आहेत। हा कुठला प्रकार आहे? अच्छा, त्या ठिकाणी जी नावं प्रिंटिंग मिस्टेक आहे, असंख्य नावांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे की ज्याच्यामध्ये जे डाटा ऑपरेटर बसवले होते मुळात मला असं वाटतं की ते शिक्षित होते का, हाच माझा प्रश्नचिन्ह आहे।